नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणींनो, सविकिरण रेसिपीमध्ये तुमचे स्वागत आहे। आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे चीज मॅक्रोनी मसाला पास्ता रेसिपी। पास्ता कसा बनवायचा याची रेसिपी मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तुम्ही ते बघू शकता, किती सुंदर असा कलर पास्त्याला आलेला आहे आणि किती छान हा पास्ता तयार झाला आहे। त्या अगोदर माझ्या चॅनलला सविकिरण रेसिपी चॅनलला लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। टेस्टलाही खूपच छान लागतो। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी प्रथम एक पातेल्यामध्ये 1 ते 1.5 ग्लास पाणी टाकून घेतले आहे। त्यामध्ये आपल्याला इथे अर्धा चमचा मीठ टाकून घ्यायचे आहे आणि पास्ता बॉईल करण्यासाठी आपल्याला इथे मी तेलाचा वापर करते आहे। तेल यासाठी टाकतो आहे आपण पास्त्यामध्ये की पास्ता आपला एकमेकांना चिटकणार नाही। इथे मी 2 वाट्या पास्ता घेतलेला आहे। आता आपल्याला हा पास्ता व्यवस्थित 5 ते 6 मिनिटं छान बॉईल करून घ्यायचा आहे। मी ते झाकण ठेवते आहे। तुम्ही ते बघू शकता, आपला पास्ता हा मीडियम कुक झालेला आहे, सहज तुटतोही आहे। आपल्याला हा जास्त शिजवायचा नाही आहे। आता मी ते गॅस बंद करून झाकण ठेवून देते आहे। 1 मिनिट आपल्याला झाकण ठेवायचं आहे। आता आपण हा पास्त्यामधलं पाणी आपण यामधून काढून घेणार आहोत। मी या ठिकाणी थंड पाण्याने पास्ता हे टाकत आहे, जेणेकरून आपल्या पास्त्याला छान चमकही येते आणि आपला पास्ता आपला चिटकतही नाही। आता इथे आपण कढईमध्ये तेल टाकून घेत आहोत। मी इथे तेल आणि बटर, इथे मी अर्धा चमचा बटरचा वापर केलेला आहे। बटर टाकल्यामुळे छान पास्त्याला टेस्टही छान येते। या ठिकाणी मी लसूण टाकून घेत आहे व आपल्याला यामध्ये 2 हिरव्या मिरच्या मी या ठिकाणी टाकते आहे। 2 हिरव्या मिरच्यांचे तुकडे। आता आपण गाजर छान तेलामध्ये परतून घेऊ। गाजर शिजायला थोडा वेळ लागतो, म्हणून आपण तेलामध्ये परतून घेणार आहोत छान। आता यानंतर आपण बारीक चिरलेला कांदा छान तेलामध्ये ट्रान्सपरंट होईपर्यंत आपल्याला छान परतून घ्यायचा आहे। इथे आपल्याला सर्व भाज्या आपण ह्या छान तेलामध्ये, इथे आपल्याला मीडियम हाय फ्लेमवर गॅस हा ठेवायचा आहे। आता या ठिकाणी मी कॅप्सिकम टाकून घेते। आपल्याला हे छान सर्व तेलामध्ये छान मिक्स करून घ्यायचे आहे। आता इथे मी 2 बारीक चिरलेले टोमॅटो घेतलेले आहे। हे सर्व आपले छान तेलामध्ये आपल्याला टोमॅटो ही शिजवून घ्यायचे आहे। आता आपण या ठिकाणी लाल मिरची पावडर घेतलेली आहे मी इथे 1 चमचा, रेड चिली सॉस, चिली सॉस हा ऑप्शनल आहे। इथे मी टोमॅटो केचप टाकलेला आहे 1 चमचा, शेजवान चटणी, आता छान व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे। आता मी सर्व भाज्या व्यवस्थित शिजण्यासाठी थोडंसं पाण्याचा वापर करते आहे। तुम्ही बघू शकता आपली छान ग्रेव्ही ही तयार झाली आहे पास्त्यासाठी। आता मी इथे मेयोनीज टाकून घेत आहे 1 ते 1.5 चमचा। आता मी इथे क्यूब चीजचा वापर करते आहे। इथे चीज किसून टाकलेलं आहे। आपल्याला इथे हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे।
आता या ठिकाणी मी 1/4 मिठाचा वापर केलेला आहे. मीठ आपल्याला इथे मीठ कमीच टाकायचे आहे. आपण पास्ता बॉईल करण्यासाठीही मिठाचा वापर केलेला होता, म्हणून आपल्याला टेस्टनुसारच मिठाचा वापर करायचा आहे. आता मी या ठिकाणी जो आपण बॉईल केलेला पास्ता होता तो आपण या ठिकाणी टाकून घेणार आहोत. आपल्याला व्यवस्थित ग्रेव्हीमध्ये मिक्स करायचा आहे तो. गॅसची फ्लेम ही हायच ठेवायची आहे आपल्याला. हाय टू मीडियम फ्लेमवर आपल्याला पास्ता छान परतून घ्यायचा आहे. इथे मी काळी मिरी पावडर टाकलेली आहे. आता आपल्याला छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता किती छान हा पास्ता आपला तयार झालेला आहे. आता आपल्याला पास्त्यामध्ये मी इथे थोडंसं चीज किसून टाकते आहे. इथे मी चीज स्लाइसचा पण वापर केलेला आहे, तर तुम्ही स्किपही करू शकता. आता हे व्यवस्थित आपण सर्व पास्त्याला हे चीज व्यवस्थित मिक्स होईल. शकता किती छान हा पास्ता तयार झालेला आहे. आता आपण आपला पास्ता रेडी झालेला आहे. आपण हा सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊया. तुम्ही बघू शकता किती छान हा कलर आणि टेस्ट ही तेवढीच छान लागते. तुम्ही नक्की ट्राय करा. मला खात्री आहे तुम्हाला रेसिपी नक्कीच आवडली असेल, तर सविकिरण रेसिपी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी बेल आयकॉनवरही क्लिक करा. धन्यवाद.